मी सध्या आहे नागपुरातील कामना नगर परिसरामध्ये आणि इथल्या पाणी टंचाईचं भीषण वास्तव मी तुम्हाला दाखवतोय। बघा, पाणी चोरीला जात असते म्हणून अशा प्रकारे पाण्याचे ड्रम जे आहे ते सील करून ठेवण्यात आलेले आहे। या भागामध्ये 8 ते 10 दिवसानंतर टँकरचं पाणी येत असल्याचं इथले स्थानिक लोक सांगतात। त्यामुळे कुणाला 4 टँकर तर कुणाला 4 ड्रम तर कुणाला 2 ड्रम पाणी मिळतं आणि त्यानंतर अशा प्रकारे पाण्याचे ड्रम जे आहे ते सील करून ठेवले जातात। प्रत्येकाच्या घरासमोर आपल्याला अशाच प्रकारे ड्रम दिसत आहे। नागपुरातल्या कळमना भागातल्या कामना नगर वस्तीतलं हे दृश्य मी तुम्हाला दाखवतोय। या भागात नळाची लाईन आलेली आहे परंतु पाणी पुरवठा जो आहे तो सुरू झालेला नाही। त्यामुळे इथल्या महिलांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे। 2 ड्रम मध्ये 10 दिवस उपजीविका, कारण की उन्हाळ्याचे दिवस आहे, तापमान वाढलेलं आहे, पाण्याची गरज जी आहे ती वाढलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे दृश्य परत एकदा दाखवतो। बघा, यांच्या घरासमोर हे ड्रम आहे आणि बघा अशा प्रकारे सील करून ठेवलेले आहे। खाली ड्रम आहे, प्रत्येकाने आपापले ड्रम सील करून ठेवलेले आहे, बांधून ठेवलेले आहे। काकू, ड्रम सील का करता तुम्ही? चोरीला जाते? चोरीला जाईल म्हणून सील करून ठेवतो आम्ही। हाँ, मुंह डालते हैं और पानी की बहुत परेशानी है और 10-10 दिन का पानी पीना पड़ता है और बिना पैसे से तो पानी भी नहीं देते टँकर वाले। नळ नाही या भागात? नळ नाही आहे, काही सुविधा नाही आहे आणि बोर आहे सुविधा तर ते पण पैशानीच देतात पाणी, म्हणून आम्हाला भरपूर त्रास आहे पाण्याचा। प्रत्येकाच्या घरासमोर किती दिवसात पाणी येतं? 10-10, 12-12 दिवस होऊन जाते। लक्ष नाही दिलं तर 15 दिवस होऊन जातात। काय समस्या आहे? पानी की समस्या है। 10 दिन में 1 दिन टैंकर आता है, 1-1 ड्राम पानी मिलता है और 12-13 लोग पानी भरते हैं, 12-13 घर के लोग। और अभी से नहीं है, 20-25 साल से हो रहा है। अब जब से हम बैठे यहाँ पे इतना मुसीबत डाल के 6 साल हो गया है। जैसी नल लाइन गई है, किसी को डिमांड भेज रहे, किसी को नहीं भेज रहे, किसी का फॉर्म ले रहे नहीं ले रहे, ऐसा सब प्रॉब्लेम चल रहा है। काय समस्या आहे पाण्याची? पाण्याची तेच समस्या आहे जे सांगितलं आहे। कंटिन्यू पाणी नाही येत आमच्या इकडं आणि 10 दिवसाच्या 4 टँकर ड्रम पाणी मिळते आम्हाला। नागपुरातलं हे दृश्य, मी मेळघाटाबद्दल बोलत नाही, मी गडचिरोलीबद्दल बोलत नाही, मी यवतमाळच्या आदिवासी पाड्यांबद्दल बोलत नाही, मी नागपूर शहरातलं हे दृश्य तुम्हाला दाखवतोय। ज्या शहरामध्ये पाण्याची समस्या आहे, या भागामध्ये अजूनही पाणी पोहोचलेलं नाही। त्यामुळे प्रत्येक घरासमोर आपल्याला हे बघा, प्रत्येक ज्या गल्लीत नजर जाईल त्या गल्लीत घरासमोर 8 ते 10 ड्रम आहे आणि लोक पाण्याची समस्याचा सामना करतायत। किती पाणी मिळते मावशी? 2 ड्राम ही मिलता है बस। फिर कैसे करते? एडजस्ट करते बस, और कुछ नहीं। कितने दिन में 2 ड्रम मिलता है? 15-15, 20-20 दिन में टँकर आता। हे वास्तव आहे, 15 दिवसातून टँकर येत असते असं म्हणतात। आणि हे लॉक क्यों किया आपने, सील क्यों किया इसको? ये झाँक के रखे, पानी में धूल नहीं आने के लिए होना करके। नक्कीच आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। अशा प्रकारे पाण्याचे ड्रम जे आहे सील करून ठेवलेले आहे आणि या संपूर्ण वस्तीमध्ये पाण्याची भीषण समस्या आहे। नळाची लाईन आली परंतु पाणी मिळत नाही आणि टँकर जे आहे ते 8 ते 10 दिवसातून मिळते असं म्हणतात। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।